मी आहे तुमचा अधिपती आणि स्वागत आहे आपल्या खास न्यूज बुलेटिन मध्ये। आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊया फक्त अधिपती चॅनलवर। सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय बातम्यांपासून। जागतिक हवामान परिषदेत सध्या मोठी खळबळ उडाली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता नवीन ग्रीन टॅक्स लागू करण्यावर चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे विकसित देशांनी आता विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक मदत देण्याचं आश्वासन दिलंय। दुसरीकडे मध्य पूर्व तणावाबाबत एक दिलासादायक बातमी समोर येते। इस्रायल आणि शेजारील राष्ट्रांमधील शांतता करार आता अंतिम टप्प्यात असून जागतिक बाजारपेठेनं याचं सकारात्मक स्वागत केलं आहे। देशांतर्गत घडामोडींकडे वळलो तर डिजिटल रुपयाच्या बाबतीत आज एक ऐतिहासिक पाऊल उचललं गेलंय। आरबीआयनं किरकोळ व्यवहारांसाठी ई रुपी आता सर्व बँकांसाठी अनिवार्य केलाय। यामुळे आपल्या डिजिटल अर्थव्यवस्थेला एक नवी गती मिळणार आहे। तसंच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते आज देशातील सर्वात लांब हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ चक्क 40% कमी होणार आहे। आता नजर टाकूया अर्थव्यवस्थेवर। आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात अतिशय दणक्यात झाली। ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रात मोठी तेजी पाहायला मिळते। त्यासोबतच भारतानं G20 देशांसोबत मिळून डिजिटल मालमत्तांच्या नियमनासाठी एक नवीन फ्रेमवर्क जाहीर केला आहे। शेवटी आपल्या महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। कृषी विभागानं राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। विशेषतः द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। आणि तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झालाय। गड किल्ल्यांवर मोठी तयारी सुरू असून प्रशासनानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच ताज्या आणि वेगवान अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त अधिपती। धन्यवाद।